जीटीआई ऑपरेटर्स को मिली 19,000 रुपए की वेतन वृद्धि। महेंद्र शेठ घरत और मनोहर शेठ भोईर की सफल मध्यस्थता से कामगारों में खुशी की लहर। जेएनपीटी के प्रमुख बंदरगाह जीटीआई में काम कर रहे आरटीजीसी ऑपरेटर्स के लिए बड़ी खबर। लंबे समय से लंबित वेतन वृद्धि का समझौता आखिरकार 27 नवंबर को पूरा हो गया। इस समझौते में न्यू मैरीटाइम एंड जनरल कामगार संगठन के नेता महेंद्र शेठ घरत और शिवतेज संगठन के माजी विधायक मनोहर शेठ भोईर की अहम भूमिका रही। इस समझौते के तहत कर्मचारियों को 3 वर्षों के लिए 19,000 रुपए की वेतन वृद्धि दी जाएगी। साथ ही इंसेंटिव में 50% की वृद्धि, 1 महीने का ग्रॉस बोनस, 3,50,000 रुपए की मेडिकल पॉलिसी और त्योहार एडवांस के रूप में 30,000 रुपए का प्रावधान किया गया है। इतना ही नहीं, कामगारों के लिए 3 लाख रुपए का जीवन बीमा और रिटायरमेंट की आयु 58 से बढ़ाकर 60 साल कर दी गई है। इस समझौते के बाद कर्मचारियों का वेतन 1 लाख रुपए से अधिक हो गया है, जिससे उनके चेहरे पर खुशी साफ नजर आ रही है। इस मौके पर न्यू मैरीटाइम एंड जनरल कामगार संगठन और शिवतेज संगठन के शीर्ष नेता और कई कामगार प्रतिनिधि मौजूद थे। इस समझौते ने कर्मचारियों के भविष्य को आर्थिक सुरक्षा और स्थिरता प्रदान की है। जीटीआई कंपनीमध्ये फ्युचर जेट या कंपनी सोबत आरटीजीसी जे आपले ऑपरेटर आहेत त्यांच्या पगारवाढीचा करार एनएमजीकेस आणि शिवतेज या दोन्ही संघटना संयुक्तपणे माझे 3 करार आपण पगारवाढीचे एकत्र केले आणि आज या पगारापोटी 19,000 रुपयाची तब्बल पगारवाढ इथं होत आहे आणि इन्सेंटिव्हच्या बाबतीत सुद्धा नवीन प्रकारे वाढ देण्यात आली आहे आणि कामगारांनी जीटीआयनी जे आतापर्यंत जे काही टार्गेट्स केले किंवा जे उच्चांक गाठले त्याच्यामध्ये आरटीजीसी ऑपरेटर यांचा शेअरचा वाटा राहिला आहे। अतिशय एकाच ठिकाणी काम करतात, अनेक वर्ष झाली तरी सुद्धा त्याच्यामध्ये चांगला ॲव्हरेज देण्याचं काम या कामगारांनी केलेलं आहे आणि निश्चितपणे संयुक्तपणे आपण हे करत असताना आपण कामगारांचं भलं झालं पाहिजे, पण बोथ साइड विन विन सिच्युएशन की जीटीआय आणि फ्युचरचं सुद्धा त्यांचं सुद्धा याच्यामध्ये विक्री असली पाहिजे आणि एक चांगला पगार देत असताना अजून काही फॅसिलिटी चांगल्या देण्याचा प्रयत्न केला, इन्सेंटिव्हमध्ये वाढ देण्याचा प्रयत्न केला। अजून काही इश्यू असतील तर 60 वर्षापर्यंतचा आपला त्यांचा जो आता कालावधी वाढवण्याचा जो चाललेला आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांनी इथं ॲग्री केलेला आहे आणि निश्चितपणे आमची मुलं चांगलं काम करतात आणि आता चिराग सुद्धा निमित्तानं खुश झालेला असेल तर त्या पद्धतीने लवकर आता आरएस देऊन टाकायचा आहे आणि आपण सगळ्यांनी चांगलं काम करायचं आहे एवढं सांगतो आणि मनोहर शेठ भोईर, चिराग आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। एक चांगला करार आज संपन्न होत आहे आणि निश्चितपणे मी कामगारांना पण सांगेल का हे अहोरात्र तुम्हाला नोकरी देण्यापासून तुमची पगार वाढण्यापासून 24 तास एक सोय सुद्धा करणारा माणूस आपल्याबरोबर आहे। आता हे आपण निवडणुकीमध्ये थोडं लक्ष ठेवलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आणि सर्वांचं अभिनंदन करून थांबतो। जय जय महाराष्ट्र।